शिवसेना पक्ष फोडणारे अनेक नेते दिग्गज नेते यांच्यावरती आज तिकीट मागण्याची वेळ आलेली आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने केवळ फायदा असेल तोपर्यंतच नेत्यांना जवळ घेणे हा त्यांचा गुणधर्म पहिल्यापासूनच आहे। छोट्या छोट्या मित्र पक्षांना थोडंसं काही देऊन त्यांचा फायदा करून घ्यायचा हाच भारतीय जनता पक्षाचा मनसुबा आहे। आणि यातूनच लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे गटाला सोबत घेऊन शिवसेना त्यांच्या ताब्यात दिली। उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासमोर झुकत नव्हते, त्याचमुळे हा डाव खेळला। तर दुसरीकडे शरद पवार साथ देवते नव्हते, राज ठाकरे यांनाही सोबत घेण्यात आले। असे कित्येक करून छोटे पक्ष असतील किंवा ज्यांच्यासोबत कधी आपला विस्तवय जात नव्हता अशा नेत्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सोबत घ्यावं लागतंय। यातच ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार राडा बघायला मिळतोय। ठाणे जिल्ह्याची जागा या ठिकाणी निष्ठावंत खासदार राजन विचारे हे लढत आहेत ठाकरेंच्या बाजूने, तर दुसरीकडे महायुतीकडून उमेदवारच निश्चित नाहीये। या ठिकाणी अनेक नाव आले, रवींद्र फाटक, नरेश मस्के आणि आता नाईक किंवा त्यांचे सुपुत्र संजीव नाईक यांना या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने तिकीट द्यावं। सर्वात जास्त आमदार भारतीय जनता पक्षाच्या या बालेकिल्ल्यात आहेत। यावरूनच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि जोरदार राडा बघायला मिळतोय। आता मुख्यमंत्री आणि गणेश नाईक यांच्यामध्ये विस्तवित जात नव्हता, पण यांचं मनोमिलन होणार का? शेवटी मोदींसाठी काही पण मग ही करायला मंडळी तयार आहेत। यावरून दिसतंय का? हे कमेंट करा। धन्यवाद।